जॉनी जॉनी जो मस्ताना जॉनी हो. मला ना खूप गिल्टी वाटतंय बुवा. का ग? आपण इकडे खेळत बसतो आणि ते एकटी बेचारी तिकडे अभ्यास करते. तिचं एवढं कौतुक करायची काही गरज नाहीये. आपण तिला न डिस्टर्ब करता तर खेळतोय. तुझी 10वीची परीक्षा आठव. काय रडारड, अभ्यास सुधारायचा नाही, आठवायचं नाही, सगळ्या घराला हादरवून सोडायची. रात्रभर मी तुझ्यावर जागत बसायची. मीच वाचून दाखवायची सगळं पुस्तक तुला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 चिटिंग आहे. मी नाही खेळणार. काय केलं काय पण? तू गाणं का म्हणालीस? अरे क्लू दिलास, तू क्लू दिलास, आईला क्लू दिलास. 1 2 3 काहीतरी सांगितलंस तू. मी नाही खेळणार. मी काही नाही सांगे. मी गाणं म्हणू शकत नाही खेळताना. अगं पण गप्प बसला तू. काय गाणं चिडते त्याची? बघ, आणि तिने काय खाणाखुणा केल्या ना मला काही कळलेलं नाही. कळलं ना? मी काही केलंच नाही मुळात. आणि कित्येक वर्षांनी पत्ते हातात घेतलेत. मला कसं कळणार ते काय सांगते ते? येडोबाई नुसती. स्वतःचे पत्ते बघ आणि शांत बसून जरा खेळ. ती महामाया आली ना तर सगळा डाव उधळून टाकेल आपला. तुकलीच्या खेळामधली राजा आणि आता काय? हो काय? राजा आणि राणी. राजा राणी काय? कोण कोणाला क्लू देता येतात? तू पण सामील झालीस. इथे काय आहेत का माझ्याकडे ती पानं? मी नाही खेळत. अरे हो, आवाज करताय तुम्ही? झालं तुमचं समाधान? खेळ आता तुम्हीच. मी चालले. आई उठायची काही एक गरज नाहीये. माझं पत्ते खेळण्याला अजिबात ऑब्जेक्शन नाहीये. आणि माझी 10वीची परीक्षा म्हणून तुम्ही चेहरे वाईट करून बसण्यात काही अर्थ आहे का? ह्या दोघींमुळे मला जास्त त्रास होतोय. आणि आई मी तुला आधीच सांगते, यांचं अजिबात ऐकू नकोस. चिटिंग करण्यात 1 नंबर आहेत. माझी परीक्षा होऊन दे, मग मी बघते तुम्हाला. आणि आवाज कमी करा, आधीच सांगते तुम्हाला. केलास ना झालं समाधान. तुम्ही दोघी जास्त भांडता. मी काय उगीच रडतेस काय तू? येडूच आहे खरंच. अगदी चला आता पुढे झालं. जाऊ दे, हळू बोल तू. तुम्ही दोघी काय खेळ, आम्ही चाललो झोपायला. मला झोप यायला लागली. रेश्मा, ही जागा मुंबईपासून खरं तर किती जवळ आहे, पण तरीही ती किती शांतता आहे. तुमच्या फार्म हाऊसच्या झाडांमधून हिंडताना, वेगवेगळ्या पक्ष्यांचे वेगवेगळे आवाज ऐकताना, वेगवेगळे पक्षी बघताना, हिरव्या रंगाचे वेगवेगळे शेड्स बघताना वेळ कसा निघून जातो कळतच नाही. रेश्मा, आपण इकडे 2-3दा आलो असू नाही? हो. पण तरीही दरवेळी असं वाटतं की आपण पहिल्यांदाच आलोय. इट्स अ ब्युटिफुल प्लेस. चला, आमच्या कपाडिया फॅमिलीची एक गोष्ट तरी तुला मनापासून आवडली. तुला सांगते निशांत, आपण ना 5 दिवस खूप काम करायचं. अगदी 12-12 तास काम करायचं. आणि मग वीकेंडला इथे यायचं मस्तपैकी धमाल करायला. पण ना इथे आपल्याला थोडेफार चेंजेस करायला पाहिजेत. इथे इलेक्ट्रिसिटी सारखी जाते. त्यामुळे आपण एक जनरेटर घेऊया. नाही, जनरेटर नको. थोडी गैरसोय असली तरी चालेल. सोयी असल्या म्हणजे सुख मिळतं असं काय नाहीये. हे बघ निशांत, मला रुटीनचा फार कंटाळा येतो. म्हणून मी असं ठरवलंय की आपण पारंपरिक पद्धतीने लग्न करण्यापेक्षा काहीतरी वेगळं, एकदम रिव्होल्युशनरी करूया. आणि लक्ष कुठे आहे तुझं? अरे मी तुला एवढी ब्रिलियंट आयडिया सांगते आणि तुझं माझ्याकडे लक्षच नाहीये. एक तर तू माझ्याशी लग्न करतेस, हीच एक ब्रिलियंट आयडिया आहे. त्यामुळे तू ते कुठेही आणि कसंही केलं तर एक रेव्होल्युशन होणारच आहे. आणि दुसरं म्हणजे माझं लक्ष तिथे आहे, त्या पक्षाकडे. कसला सुंदर पक्षी आहे ग तो. इतका अरसिक कसा रे तू? मी तुझ्या बरोबर असताना तुझं दुसरीकडे लक्ष जातच कसं? तुम्हा मुलांची ना एक गोष्ट मला कळतच नाही. एखादी गोष्ट मिळेपर्यंत तुमचा उत्साह एवढा दांडगा असतो आणि मग ती मिळाली की झालं, तुमचा इंटरेस्ट संपलाच म्हणून समजा. मग काय, ती आपलीच आहे, आता कुठे जाणार आहे आपल्याला सोडून? असं म्हणत आजूबाजूचे कधीही न पाहिलेले पक्षी बघायला तुम्हाला खूप मजा वाटते, हो ना? तुझं रीडिंग अगदी चूक आहे असं मी नाही म्हणणार, पण ते जनरल आहे. म्हणजे मला नाही वाटत की मी असं आहे. एखादी गोष्ट मला मिळालीच पाहिजे असं मला कधीच नाही वाटलं. इनफॅक्ट एखादी गोष्ट जर का मला मिळाली नाही तर काय, असाच प्रश्न मला नेहमी पडतो. आणि रेश्मा, अगं आता आपण लग्न करायचं ठरवलंच आहे ना,
मग ते कुठे आणि कसं होतं हा प्रश्न महत्वाचा नाही. चल जाऊया आपण. तुलाच जर कुठल्या गोष्टीचं आकर्षण वाटत नसेल तर तुला इथे जबरदस्तीने घेऊन येण्यात मला सुद्धा इंटरेस्ट नाहीये. जाऊन देत, मी एकटीच जाते घरी. तू ये मग, मी तुला गाडी पाठवून देते. बघ तुला किती जे काही निसर्ग सौंदर्य बघायचं ना तेवढं बघ, आणि मग मूड लागला ना की ये मग. रेश्मा, तर एवढं चिडण्यासारखं काय? चिडण्यासारखं काय आहे? मी तुझ्या बरोबर आहे, तुझ्याशी एवढ्या गप्पा मारते तरी पण तुझं माझ्याकडे लक्ष नाहीये. ते पक्षी, फुलं, पानं हे बघतोयस तू, आणि तरी म्हणतो मी चिडले का? जाऊन देत, आपण हनीमूनला मॉरिशसला जाणार होतो ना, तशी तिकीट्स पण मी कॅन्सल करून टाकते. नाहीतरी काय, तिथे जाऊन सुद्धा तू हेच करणार ना. ते रस्ते बघ, तो पक्षी बघ, किती छान ना. जाऊन देत. बाप रे, केवढी चिडली आहेस तू. रेश्मा, मला तू आवडतेस म्हणून आपली एंगेजमेंट झाली आहे, पण मला त्याचं असं प्रदर्शन करायला नाही आवडणार. मला ते नाही जमणार. दुसऱ्यांचं सोड रे, पण निदान माझ्या समोर तरी. आज तू जरुरीपेक्षा जरा जास्तच बोलते, असं नाही वाटत तुला? यू थिंक आय एम अनरोमॅन्टिक? हा, मी अरसिक आहे. You want to see how romantic I am? You really want to see? Dumbo. मुलांनो, आज आपण आपल्या शाळेत गम भंग शिकणार आहोत. माझ्या बरोबर म्हणायचं, ग गॅरेचा. जोरात म्हणा, जोरात. ग गॅरेचा. म मन्नाचा. अद भ भूषणचा. भूषणचा. भूषणचा कसा असेल? भूषण तर पाचगणीला गेला. भूषणचा नाही. कोणाचा? मला फक्त भूषणचाच येतो. भूषण 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 पाच. भूषण दाबे. वेडी आहेस का? रडायचं कशाला? चल डोळे पुस. अगं, मोहन 4-5 दिवस गायब राहिला ना, तर मी रोज संध्याकाळी देवापुढे बसते आणि देवाला सांगते त्याला सुखरूप घरी पाठव म्हणून. आणि अगदी वादळासारखा घरी येतो बघ, आणि घर नुसतं गजबजून टाकतो. आणि मग लकी परत असा अचानक गायब होतो, न सांगता न सवरता. आता त्याला माझ्याशिवाय कुणी आहे का? आणि आता मला सुद्धा या गोष्टीची सवय झाली आहे ग. आणि हे बघ, तू आता आली आहेस ना, तर जेवूनच जा. आणि हो, तुला घरी फोन करून कळवायचं असेल ना तर कळव. उगाच काळजी करत असतील. नाही नको, जेवायला नाही थांबत मी. घरचे काळजी करत असतील म्हणजे काय, आत्ता
आता कळायला लागलं. आत्या, आमची अक्का आजी आहे ना एकदम सॉलिड आहे. आई एवढी वाईस चान्सलर आहे, पण तीही घाबरते तिला. प्रत्येक घरात अशी एक आजी असायलाच हवी. आता आजीचा काळ विसरा. अगं, आजच्या तरुण पिढीला स्वतःचं बिऱ्हाड, स्वतःचा संसार, राजा राणीचा संसार फक्त आपल्यापुरतं हवं असतं. आता आजी आजोबांना वृद्धाश्रमातच बघा. आणि हो, हल्ली तुम्ही ते अमुक डे तमुक डे साजरा करताना, तसं वर्षातनं एकदा आजी आजोबा डे साजरा करायचा. म्हणजे तो दिवस झाला ना की विसरून जायचं. तसं नाही आत्या. हो, कितीही पिढ्या गेल्या तरी आजी आजोबा थोडीच मोडीत निघणार आहेत. आणि आज आई बाबा असणारे कधीतरी आजी आजोबा होणारच. आणि एक कटू सत्य सांगायचं तर आमची पिढी इतकी स्वार्थी, इतकी मतलबी आहे ना, की बाहेरचे डे केअर ठेवण्यापेक्षा घरात नातवंड सांभाळणारे हे फुकटचे डे केअर वृद्धाश्रमात नाही ठेवणार ते. अगं, पण कधीतरी त्यांची अडचण ही होणारच ना. असो, आपण नाहक का चर्चा करतोय, अजून कशात काही नाही. पण तुम्ही दोघांनी लग्नाचं काय ठरवलंय? आत्या, हो, हे तसं काही नक्की नाहीये. इनफॅक्ट आमचं इतकं स्पष्ट बोलणंही झालं नाहीये. पण बहुतेक लवकर डिसिजन घ्या, म्हणजे तेवढीच एकमेकांना सोबत आणि एकमेकीच्या सोबतीने वाट बघत बसायची. पण तुला सांगून ठेवते हा, तो एकदा घरी आला ना की सगळा त्रास त्रागा त्याच्या वाट्याला अजिबात येता कामा नये. अगं, साधं चेहऱ्यावर सुद्धा दिसता कामा नये. तो घरात आला ना की प्रत्येक क्षण त्याने आनंदाने जगला पाहिजे. त्याच्यासारख्या पावलोपावली जीवाला धोका असणाऱ्याला घर हाच एक विसावा असेल. त्या तुम्ही किती छान बोलता, किती छान समजावता. तुमच्याशी बोललं ना मन हलकं होतं. आत्या, मला जेव्हा केव्हा असं तुमच्याशी बोलावंसं वाटेल तेव्हा मी इथे आले तुमच्याशी गप्पा मारायला. तर चालेल तुम्हाला? हा. सुनंदा, अगं ए सुनंदा, अगं ए. अहो, ऐकलंय. आलो मी, आलो आलो. आले. पाणी. अण्णा पोचले का वेळेवर? गाडी सुटणार म्हणून नुसती बोंबाबोंब चालली होती त्यांची. त्यांचं नेहमीच आहे. व्यवस्थित पोहोचलो होतो आम्ही. गाडी व्यवस्थित आली होती, एसी होता, सिनेमा चालू होता, सगळं व्यवस्थित होतं. गाडी वेळेवर सुटली सुद्धा. जाताना म्हणतात कसे बंटीकडे बघत, तुझ्यामुळे रे बाळा, तुझ्यामुळे हा गाडीगार प्रवास घडला मला. या अण्णांनी ना बंटीला डोक्यावर चढवून ठेवलं. खरं तर त्याला सरळ करण्याकरता अण्णांना इथे आणलं, तर अण्णा तो दोषी नसून आपलंच काहीतरी चुकतंय असं त्यांना वाटतं. पूर्वी कधी यायचं ना तेव्हा मी त्यांना म्हणायचो की अण्णा जा ना, एसीनी जा ना. तर इज्जत काढायचं माझी चार चौकात. उधळपट्टी कसली करताय? गाडीचा व्यवहार नाही आपल्याला. हे सगळं मुलाला. आणि नातवाने तिकीट काढलं म्हटल्यानंतर ओ हो 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 एसी 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 असा राग आला होता ना बंटीचा. वाटलं एक त्याच्या ना. आहे कुठे तो? तुमच्या बरोबरच होता ना? ऑफिसला जाऊन येतो म्हणाला. अण्णांबरोबर खाणं झालंय, जेवायला नको, उशीर होईल. म्हणजे बहुतेक उद्या सकाळीच. या त्याच्या रात्रीच्या ऑफिसमध्ये अण्णांना एकदा पाठवायला हवं होतं. काय उपयोग नाही. अशी पट्टी पडवेल तो अण्णा ना, त्यांना वाटेल ह्याचा काहीतरी बिझनेसच आहे. लहानपणी आम्ही पत्ते खेळायचो ना, तर फटकावायचे अण्णा असे. बैठे खेळ कसले खेळता? मैदानी खेळ खेळा, मैदानी. आणि आता नातू पत्ते कुटतोय, त्यातनं पैसे कमवतोय, तर त्यांना वाटतं मोठा उद्योजकच आहे आपला नातू. चिंगू, काय ग अशी का बसलीस एकदम? अभ्यास करून कंटाळा आला मला. काय सांगतेस काय? आश्चर्य आहे बुवा. उगाच अक्षरावरनं नजर फिरायची.
डोक्यात तर काही शिरत नव्हतं. आणि मला त्रास नको म्हणून तुम्ही सगळेजण बाहेर जाता. मग एवढ्या भल्या मोठ्या घरात भूतासारखी मी एकटीच. ए चिंगू, पण आता मी आले ना तुझ्याशी गप्पा मारायला, मग बोल ना काहीतरी माझ्याशी. चल चल चल, नीट बस बघ. उठ 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 उठ, चल. चिंगू, मी की नाही तुझ्याकरता 3-4 दिवस रजा टाकलीये. डोंट टेल मी. आई तू पण कमाल करतेस. हा, आता तू काय मला सेंटरवर सोडायला वगैरे येणारस की काय? का ग, लाज वाटते? मग काय आई, तू कुलगुरू म्हणजे नोन फिगर, म्हणजे आमच्या शाळेचे प्रिन्सिपल सुद्धा तुला भेटायला येणार. स्टुडंट्स माझ्याकडे टकामका बघणार, पाठीमागून कुजबुजणार ते वेगळंच. आई तू उगाच माझं टेन्शन वाढवू नकोस प्लीज. मी येते किंवा येणार आहे असं काहीही बोललेले नाहीये, तरी सर तू आपले निबंध लिहून मोकळी झालीस. वेडी आहेस. बरं का चिंगू, आमच्या वेळची 11वीची परीक्षा म्हणजे आताची तुमची SSCची परीक्षा आमच्याकडे म्हणजे एक सोहळा होता. परीक्षेचा दिवस उजाडला ना की माझ्यापेक्षा बाकीच्यांना जास्त टेन्शन असायचं. मला एकदम VIP ट्रीटमेंट असायची ना त्या दिवशी. शेजारचे पाजारचे लोक सगळेजण सोहळा बघायला हजर असायचे. शेजारचे पाजारचे म्हणजे काय, आमचा आप्पा, आणि तो सुद्धा शेजारचा कुठला, आमच्या घरातलाच. तो की नाही मला नेहमी पेपरला सोडायला यायचा. तो सोडायला आला ना की पेपर हमखास चांगला जायलाच पाहिजे. लकी होता तो. आई लक अनलक अशा गोष्टीवर तुझा तेव्हाही विश्वास होता? तेव्हाच नाही, आजही ठेवावा असं वाटतो. आता बघ, माझी ती कोणफळी रंगाची साडी आहे की नाही, ती मी नेसून गेले ना की माझी ठरलेली कामं कशी अगदी पटापट होतात. तसं सगळं नानांनी की नाही मला एक निळ्या रंगाचं पेन दिलं होतं. ते माझ्यासाठी खूप लकी होतं. या गोष्टीवर विश्वास ठेवावा की नाही हे मला कळतच नाही. म्हणजे आता परीक्षेला जाताना घाईघाईत आजीला नमस्कार करायला विसरले तर मला खूप चुकचुकल्यासारखं वाटतं. पण म्हणून काही माझा पेपर वाईट जाईल असं नाही. बरं ते सगळं जाऊ दे. मला सांग, तुझी किती विषयांची रिव्हिजन झाली आहे? हा, अभ्यास झालाय का सगळा, का अति अभ्यास झाला असं वाटतंय तुला? वेळापत्रक ज्याप्रमाणे ठरवलंयस त्याप्रमाणे अभ्यास केलायस ना? आई आता परीक्षा 2 दिवसावर आली. काय केलंय याचा उजेड परवापासून पडणारच आहे ना. पण तू माझ्यासाठी रजा घेऊन घरी थांबलीस ना, मला खूप बरं वाटलं. आई आजपासून तू माझ्या खोलीत झोप ना. अदनमधनं उठून मला चहा दे, माझ्याशी गप्पा मार. आजपासून तू माझी हो ना, निदान 2-3 दिवस. येडू आहेस येडू. अगं मी तुझ्याकरताच 3-4 दिवस रजा टाकली ना. मग चल, आपण आत्ताच तुझ्या खोलीत जाऊया. आजपासून मी फक्त तुझी. थँक्यू.